आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा सुळसुळाट असतो किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट चोरण्याची वृत्ती असते. आपल्याला वाटतं की आपण खूप प्रगत झालोय आणि या खरोखरच खूप आधुनिक समस्या आहेत. अगदी साहजिक आहे तसं वाटणं. पण गंमत बघा, शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या पूर्वजांनी मानवी स्वभावाचं, आपल्या मानसिकतेचं आणि आपल्यातील खोटेपणाचं अतिशय अचूक विश्लेषण करून ठेवलं होतं, आणि तेही अगदी मोजक्या शब्दात. आजच्या या सखोल चर्चेत आपण दिलेल्या स्रोतामधील तब्बल 30 ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या मराठी म्हणींचा अभ्यास करणार आहोत. हो, आणि मला वाटतं म्हणी म्हणजे केवळ शब्दांच्या यमक जुळवलेल्या रचना नसतात. त्या मानसी स्वभावाचं, मानसशास्त्राचं आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनुभवांचं अत्यंत संक्षिप्त स्वरूप असतात. खरे, तांत्रिक भाषेत सांगायचं तर म्हणी म्हणजे जणू काय मानवी अनुभवांच्या झिप फाईल्सच आहेत. आणि आज आपण याच झिप फाईल्स एक एक करून अनझिप करणार आहोत. आपण क्रमाने 1ली ते 30वी अशा सर्व म्हणी पाहूया. हे झिप फाईलचं रूपक मला खूप आवडलं, कारण खरोखरच यात एक प्रकारचा आरसा असतो जो थेट कृषी संस्कृतीपासून ते आजच्या डिजिटल जगापर्यंतचा दुवा जोडतो. अगदी बरोबर. तर या प्रवासाची सुरुवात आपण एका अत्यंत ओळखीच्या मानवी प्रवृत्तीपासून करूया. आपली पहिली म्हण आहे, अगं अगं म्हशी, मला कोठे नेशी. म्हणजे स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी परिस्थितीवर किंवा इतरांवर दोष ठेवणे. हो ना. पण मला सांगा, आपण असं का करतो? म्हणजे चूक मान्य करणं इतकं कठीण का असतं माणसासाठी? इथे मानसशास्त्रातील कॉग्निटिव्ह डिसॉनन्स म्हणजे संज्ञानात्मक विसंगती नावाची संकल्पना येते. मानवी मेंदूला स्वतःची प्रतिमा नेहमी चांगली ठेवायची असते. अच्छा. जेव्हा आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडतं तेव्हा आपला अहंकार दुखावला जाऊ नये म्हणून आपला मेंदू एक बचावात्मक पवित्रा घेतो. तो स्वतःला पटवून देतो की मी चुकीची नाहीये, परिस्थितीच तशी होती. म्हणजे कॉर्पोरेट जगात एखादा प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण झाला नाही की कर्मचारी आपल्या आळशीपणाला दोष न देता सॉफ्टवेअरला किंवा सहकाऱ्यांना दोष देतो. जणू काही तो स्वतःहून नाहीये, तर ती म्हैस म्हणजे परिस्थिती त्याला फरफडत नेते. तेच. पण याच्या अगदी उलट वृत्तीसुद्धा असते. परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या क्षमतेवर ठाम विश्वास ठेवणारी, जी आपली दुसरी म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. बरोबर. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण जगाचा नाथ किंवा सर्वोच्च दैवत. ही म्हण आपल्याला सांगते की आपली प्रगती केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. म्हणजे कुणा दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे हात हेच आपले तारणहार मानणे, हा यातला स्वावलंबी संदर्भ आहे. हो, परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःच्या हातांवर विश्वास ठेवणं हे जास्त व्यावहारिक आहे. पण एक सेकंड, मला इथे एक प्रश्न पडलाय. स्वयंपूर्ण असणं नक्कीच चांगलंय, पण आजकाल आपण जे हसल कल्चर बघतो, जिथे लोक रात्रंदिवस काम करतात, या स्वावलंबीनाचा आणि सतत काम करत राहण्याचा अतिरेक झाला तर? तिथेच तर गल्लत होते ना. आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपली तिसरी म्हण सांगितली आहे, अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. अगदी बरोबर. आधुनिक काळातील हे हसल कल्चर याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कष्ट करता, हे उत्तमच आहे. पण जर तुम्ही शरीराला आणि मनाला विश्रांती दिली नाही तर शेवटी तुमच्या आरोग्याची माती होणारच. म्हणजे प्रगती हवी, पण समतोल नसेल तर नुकसान अटळ आहे. होय, हे एक जैविक सत्य आहे. हे खरंय. पण काही लोक असे असतात ज्यांना अतिरेक तर सोडाच, साधं कामही करायचं नसतं. ते फक्त दुसऱ्यांच्या कष्टावर डोळा ठेवून असतात, ज्यावरून आपली चौथी म्हण येते, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे मुंग्यांनी वारूळ बनवावं आणि सापाने त्यात जाऊन राहावं. दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठवणे. निसर्गातील या घटनेतून मानवी स्वार्थ किती अचूक टिपलाय बघा. हो ना. तुमच्या श्रमावर जगतो. कॉलेजच्या ग्रुप प्रोजेक्टमध्ये हे हमखास दिसतं. एखादा विद्यार्थी वर्षभर काहीच करत नाही आणि शेवटी प्रोजेक्ट सबमिट करताना आयतं स्वतःचं नाव टाकून मोकळा होतो. खरंय. आणि या नागोबाचीच एक पुढची आवृत्ती असते, जी फक्त दुसऱ्यांच्या कष्टावरच जगत नाही, तर दुसऱ्यांच्या पैशावर स्वतःचं प्रस्थ निर्माण करते. आपली 5वी म्हण, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. या दोन्ही प्रवृत्ती एकमेकांशी खूप खोलवर जोडलेल्या आहेत. म्हणजे राजकारणात किंवा कॉर्पोरेटमध्ये आपण हे बघतोच. हो ना. अनेकदा नेत्यांना आपण सरकारी पैशावर स्वतःच्या नावाच्या मोठ्या जाहिराती करताना पाहतो, किंवा एखाद्या कंपनीत बॉस स्वतःच्या टीमच्या बजेटवर इतर विभागांना पार्टी देतो. दुसऱ्याच्या संसाधनांवर स्वतःची प्रतिमा उभी करण्याची ही धूर्त मानसिकता आहे.
आणि हा स्वार्थ जेव्हा वैयक्तिक पातळीवर येतो तेव्हा आपली 6वी म्हण लागू पडते, आपल्याच पोळीवर तूप ओढणे. म्हणजे फक्त स्वतःचा फायदा साधणे? हो, जुन्या काळात सणासुदीलाच पानावर तूप वाढलं जायचं. अशा वेळी वाटीतलं तूप फक्त स्वतःच्याच पोळीवर ओढून घेणे यातला स्वार्थीपणा खूप मोठा आहे. या खाद्य संस्कृतीच्या रूपकातून कमतरतेची भावना दिसून येते. संसाधने मर्यादित आहेत, त्यामुळे जे काही चांगलं आहे ते फक्त मलाच मिळायला हवं, ही अत्यंत आदिम मानवी प्रवृत्ती आहे. पण मला सांगा, हे स्वार्थी लोक नेहमी यशस्वी कसे होतात? त्यांना बळी पडणारे लोक कोण असतात? कारण कोणीतरी आंधळे दळते, कुत्रं पीठ खाते अशी परिस्थिती निर्माण करतच ना, जी आपली 7वी म्हण आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. एकानं काम करावं आणि दुसऱ्याने फायदा घ्यावा. पण ही म्हण 4थ्या म्हणीपेक्षा म्हणजे आयत्या बिळात नागोबापेक्षा कशी वेगळी आहे? आयत्या बिळात नागोबामध्ये अनेकदा फसवणूक करणारा आणि ज्याची फसवणूक होते ते दोघेही जागृत असतात. पण आंधळे दळते या परिस्थितीत एका व्यक्तीचे अज्ञान, असहाय्यता किंवा आंधळेपणाचा दुसरा अत्यंत धूर्तपणे फायदा घेत असतो. अच्छा, म्हणजे ज्याला परिस्थितीची जाण नाही तो फक्त राबत राहतो आणि दुसरा गुपचूप त्याचे फायदे लाटतो. हे समाजातील शोषणाचे विदारक चित्र आहे. अगदी बरोबर. पण हे शोषण लोक सहन का करतात? अनेकदा त्यांची जगण्याची धडपड इतकी तीव्र असते की त्यांना इतर कशाचाच विचार करायला वेळ नसतो. याच वास्तवावर बोट ठेवणारी आपली 8वी आणि अत्यंत व्यावहारिक म्हण आहे, आधी पोटोबा मग विठ्ठोबा. म्हणजे आधी पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा. मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांचा गरजांचा सिद्धांत तुम्हाला माहीत असेल. म्हणजे प्राथमिक गरजा आधी पूर्ण झाल्या पाहिजेत. हो, माणसाच्या प्राथमिक गरजा जसं की अन्न, निवारा आधी पूर्ण व्हाव्या लागतात. त्यानंतरच तो अध्यात्म किंवा तत्वज्ञानाचा विचार करू शकतो. पोटाची भूक ही नेहमीच श्रेष्ठ असते, हे आपल्या पूर्वजांनी सहजतेने मान्य केलं होतं. आणि हीच जगण्याची गरज माणसाला कसा अहंकार बाजूला ठेवायला लावते. आपली 9वी म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची मंथरणी करावी लागणे. जेव्हा एखादं मोठं काम अडतं तेव्हा विद्वत्ता बाजूला राहते. जसं समजा एखाद्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनच्या वेळी सर्व्हर डाऊन झाला, तर अत्यंत उच्च शिक्षित असलेला बॉस एखाद्या सामान्य टेक्निशियनची अक्षरशः विनवणी करत असतो. खरंय, गरज माणसाला झुकवते. हरी हे हुशारीचं आणि गाढव हे मूर्खपणाचं रूपक आहे. बरं, अडचणीच्या काळातच जेव्हा अचानक मोठं यश मिळतं तेव्हा काय होतं? आपली 10वी म्हण, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. मानवी मेंदू संकटात अत्यंत छोट्या आशेवर तग धरून असतो. अशा वेळी अनपेक्षित मोठं यश मिळालं तर मेंदूत डोपामिनचा मोठा स्फोट होतो. व्यवसायात छोटीशी मदत मागायला जावी आणि एखादं मोठं कंत्राटच हाती लागावं, तशी ही अवस्था असते. अगदी तसंच. पण काही लोक या यशाने किंवा हुशारीने जास्तच भारावून जातात. त्यांच्यासाठी 11वी म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचं कामच होत नाही. मला हे सांगा, बैल रिकामा म्हणजे नक्की काय? कृषी संस्कृतीतील हा अत्यंत सुंदर संदर्भ आहे. शेतात नांगरणीचं काम सरळ मार्गाने करायचं असतं, पण जर शेतकऱ्याने फाजील प्रयोग केले तर बैल नुसताच उभा राहतो आणि काम काहीच होत नाही. अच्छा, म्हणजे आजच्या जगात ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ते, एखादा निर्णय घेताना माणूस इतका विचार करतो की कृतीचं शून्य होते. बरोबर. म्हणूनच कृतीला महत्त्व आहे. आणि कृतीसाठी लागते पूर्वतयारी. आपली 12वी म्हण आहे, आधी शिदोरी मग जेजुरी. म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी आधी भोजनाची व्यवस्था करावी. हे पुन्हा 8व्या म्हणीशी जोडलेलं आहे ना, आधी पोटोबा. होय, पण यात प्रवासाचा संदर्भ आहे. केवळ भावनेच्या आहारी जाऊन प्रवास पूर्ण होत नाही. ध्येय गाठण्यापूर्वी स्वतःची आणि साधनांची तजवीज करणे आवश्यक आहे. अगदी 100% खरंय. आता आपण मानवी संबंधांकडे वळूया. आपली 13वी म्हण आहे, असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे फायदा होणार असला की माणसे गोळा होतात. हे तर आपण नेहमीच बघतो, अचानक श्रीमंत झालेल्या व्यक्तीच्या भोवती जमा होणाऱ्या खोट्या मित्रांसारखं. हो ना, मानवी समूह तिथेच आकर्षित होतो जिथे संसाधने उपलब्ध असतात. अन्नाचे कण पाहून जमा होणाऱ्या भूतांसारखेच हे खोटे मित्र असतात. यात प्रेम नसतं तर निव्वळ स्वार्थ असतो. आणि अशा स्वार्थी लोकांचा मानसिक स्तर कसा असतो? 14वी म्हण सांगते, आचारभ्रष्टी सदा कष्टी. म्हणजे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुखी असतो. हे केवळ कर्माचं तत्वज्ञान नाहीये. मग यामागे जीवशास्त्रही आहे.
खोटेपणा आणि भ्रष्ट आचरणामुळे माणसाला सतत भीती असते. हा ताण शरीरात कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक वाढवतो, ज्यामुळे त्यांना कधीच खरी मानसिक शांती मिळत नाही. आणि हे दुःख लपवण्यासाठी काही लोक खोट्या बढाया मारतात. आपली 15वी म्हण 8 हात लाकूड आणि 9 हात ढिपले. अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. म्हणजे जे लाकूड मुळात 8 हात लांब आहे त्याची ढिलपी 9 हात लांब कशी असू शकते? बरोबर. आजच्या सोशल मीडियावरील फेक न्यूज किंवा क्लिक बेटला ही म्हण अचूक लागू पडते. बातम्यांचा मथळा मूळ बातमीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि दिशाभूल करणारा असतो. आता 16व्या म्हणीकडे येऊया, जी घराघरात चालणाऱ्या राजकारणावर आहे. आईचा काळ, बायकोचा मवाळ. म्हणजे आईकडे दुर्लक्ष करून केवळ बायकोची काळजी घेणारा. हे विषय आजही घरोघरी चर्चेचा विषय असतात. हो ना. कौटुंबिक जीवनात जेव्हा निष्ठेचे केंद्र बदलते तेव्हा निर्माण होणारा हा ताण आहे. मातृत्वाबद्दलचा आदर आणि नवीन नात्यातील ओढ यातील समतोल बिघडल्याचे हे निदर्शक आहे. आणि घरच्या वातावरणाचा परिणाम माणसाच्या स्वभावावर कसा होतो पहा. 17वी म्हण, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजे मुळातच आळशी माणसाला काम टाळायला पोषक अवस्था मिळणे. फाल्गुन महिना आणि आळस ह्याचा काय संबंध आहे? फाल्गुन महिना म्हणजे साधारण मार्चचा काळ. हिवाळा संपून सुस्ती आलेली असते. आजच्या काळात वर्क फ्रॉम होम चालू असताना अचानक पाऊस सुरू झाला की माणूस पांघरुणातून बाहेरच येत नाही. हे अगदी तसंच आहे. आणि जर घरातलाच एखादा माणूस असा आळशी किंवा चुकीचा असेल तर काय करणार? तिथे 18वी म्हण येते, आपलेच दात आपलेच ओठ. हे एक भयंकर पेचप्रसंग असतो. आपल्याच माणसाने चूक केल्यावर निर्माण होणारी अडचण. म्हणजे आपण दात पाडून फेकू शकत नाही आणि ओठांनाही कापू शकत नाही. अगदी बरोबर. जेव्हा कुटुंबातील व्यक्ती मोठी चूक करते तेव्हा तिला कठोर शिक्षाही करता येत नाही आणि पाठीशीही घालता येत नाही. बरं, आता आपण अर्थशास्त्राकडे वळूया. आपली 19वी म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. मला वाटतं आजच्या क्रेडिट कार्डच्या जमान्यात ही म्हण शाळांमध्ये शिकवली पाहिजे. नक्कीच. जेव्हा पैसा फक्त डिजिटल रूपात असतो तेव्हा माणसाला खर्चाची जाणीव होत नाही. बँकेने दिलेल्या खोट्या क्रेडिट लिमिटच्या आहारी जाऊन लोक मोठी कर्ज करून बसतात. आर्थिक शिस्तीचं हे खूप मोठं तत्व आहे. आणि याच्या पुढची पायरी म्हणजे योग्य गुंतवणूक. 20वी म्हण, आवळा देऊन कोहळा काढणे. म्हणजे क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. शेअर मार्केटमधील स्मार्ट गुंतवणुकीचं हे उत्तम उदाहरण आहे ना? हो. योग्य ठिकाणी कमी धोक्याची गुंतवणूक करून मोठा फायदा कसा मिळवावा याचं हे शहाणपण आहे. पण समजा तुम्ही सगळं बरोबर केलं पण तरीही वेळ वाईट आली तर? 21वी म्हण सांगते, आलिया भोगाशी असावे सादर. म्हणजे निर्माण झालेली परिस्थिती कुरकुर न करता स्वीकारणे. आधुनिक मानसोपचारात याला रॅडिकल एक्सेप्टन्स म्हणतात. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याविरुद्ध सतत लढण्यापेक्षा वास्तवाचा स्वीकार केल्याने मन शांत होतं. हो, आणि पुढचा मार्ग शोधायला ऊर्जा मिळते. पण जे आपल्या नियंत्रणात आहे त्याचा अतिरेक केला तर? 22वी म्हण, अचाट खाणे मसणात जाणे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. जंक फूड आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याचं जे आज नुकसान होत आहे त्याचा हा स्पष्ट इशारा आहे. पण या पुढच्या म्हणीबद्दल मला तुमच्याशी थोडा वाद घालायचा आहे. बरं, कोणती म्हण आहे? 23वी म्हण, आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते. म्हणजे अगोदर आचरण बिघडते आणि मग संपत्ती नाश पावते. पण मला वाटतं हे उलटं असावं. माणूस आधी गरीब होतो आणि मग त्या दबावामुळे तो चुकीचे निर्णय घेतो. तुमचा मुद्दा रास्त वाटतो, पण या म्हणीचा संदर्भ दारिद्र्य नसून अहंकार आहे. अच्छा, म्हणजे मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचं दिवाळखोरीत जाणं. अगदी तीच. सुरुवातीला यश आल्यावर व्यवस्थापनाची बुद्धी अहंकाराने भ्रष्ट होते. ते चुकीचे निर्णय घेतात आणि मग त्यांच्या हातून संपत्ती निघून जाते. वैचारिक दिवाळखोरी ही आधी येते. हे पटतंय. आणि याच अहंकारातून दुटप्पीपणा जन्माला येतो. आपली 24वी म्हण, आपण हासे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. म्हणजे स्वतःत दोष असूनही इतरांना हसणे. मानसशास्त्रात याला प्रोजेक्शन म्हणतात. स्वतःचे दोष इतरांवर लादून त्यांना हसण्याची ही मानसिकता आहे. म्हणजे स्वतःचं घर अस्वच्छ असताना शेजाऱ्याच्या कचऱ्याकडे बोट दाखवण्याची वृत्ती. आणि हाच दुटप्पीपणा जेव्हा स्वतःच्या गटाबद्दल येतो तेव्हा आपली 25वी म्हण लागू होते, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. स्वतःचे चांगले आणि दुसऱ्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे
हे इन ग्रुप बायसचं अत्यंत अचूक उदाहरण आहे. पालकांचा मुलांबद्दलचा पक्षपात सोडा, पण राजकारणात किंवा विचारधारेत माझा पक्ष चांगला आणि तुझा वाईट अशी जी अंधश्रद्धा दिसते त्यावर हे अचूक भाष्य आहे. खरंय. आणि जेव्हा अशा पक्षपाती लोकांच्या हातून घोटाळे होतात तेव्हा काय होतं? 26वी म्हण, अळीमिळी गुपचिळी. रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून सर्वांनी मौन पाळणे. जेव्हा एखादं सिस्टमिक करप्शन होतं तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी सगळेजण गप्प बसतात. आणि हेच लोक जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकाचे कसे गोडवे गातात. 27वी म्हण, अहो रूपम अहो ध्वनी. हां, मर्यादा न दाखवता एकमेकांची खोटी स्तुती करणे. या संस्कृत प्रचूर म्हणीतील व्यंग अतिशय सुंदर आहे. हो ना, एकाने दुसऱ्याच्या रूपाची स्तुती करायची आणि दुसऱ्याने पहिल्याच्या आवाजाची. हे म्हणजे आजकालच्या लिंक्डइनवरील गटांसारखं आहे, जिथे लोक एकमेकांच्या अत्यंत सामान्य पोस्टवर आवाजवी स्तुती करत असतात. हो, ती एक प्रकारची म्युच्युअल ॲडमिरेशन क्लब्सची वृत्ती असते. पण या सगळ्या नकारात्मकतेत आशेचाही किरण आहेच. 28वी म्हण, इच्छा तेथे मार्ग. इच्छा असेल तर मार्ग निघतोच. इतकी सामाजिक गुंतागुंत पाहिल्यानंतर ही म्हण मानवी इच्छाशक्तीला सलाम करते. कठीण ध्येयाचा पाठलाभ करताना हीच जिद्द कामी येते. पण कधीकधी मार्ग शोधताना पेच प्रसंग निर्माण होतो. 29वी म्हण, इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूनी अडचणीची परिस्थिती असणे हा पॅराडॉक्स ऑफ चॉईस आहे. म्हणजे करिअर निवडावं की कुटुंबाला वेळ द्यावा, हा आधुनिक काळातील धर्मसंकटाचा प्रश्न आहे. हो, कोणता पण निर्णय घेतला तरी थोडं नुकसान हे होणारच. आणि या सगळ्या संघर्षात जेव्हा नशिबाचा फेरा सतत संकटे आणतो तेव्हा आपली आजची शेवटची 30वी म्हण येते, उठता लाथ बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल पुन्हा पुन्हा शिक्षा मिळणे. हे ऐकायला खूप अगतिक वाटतं. हो, जेव्हा परिस्थिती माणसाला सर्व बाजूनी घेरते आणि त्याच्या प्रत्येक कृतीचा उलटाच परिणाम होतो तेव्हा सतत धक्के बसत राहतात. मानवी जीवनचक्रातील ही अत्यंत असहाय्य अवस्था आहे. आज आपण या सखोल चर्चेत एकामागून एक अनेक विषयांना स्पर्श केला. मानवी मानसशास्त्राचा आणि मराठी भाषेच्या समृद्धीचा जो सारांश आपण पाहिला तो खरोखरच थक्क करणारा आहे. नक्कीच. या म्हणी केवळ जुने विचार नसून आजच्या आधुनिक जगात कॉर्पोरेट लाईफमध्ये आणि सोशल मीडियावरही त्या कशा अचूक लागू पडतात हे आपण पाहिलं. आणि म्हणूनच श्रोते हो, जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट, या सर्व म्हणी शेती, निसर्ग आणि ग्रामीण जीवनातून आल्या आहेत आणि त्या आजही लागू पडतात. पण जरा विचार करा, आजच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि अल्गोरिदमच्या काळात पुढची पिढी कोणती नवीन म्हण तयार करेल? की मानवी स्वभाव कधीच न बदलल्यामुळे 1000 वर्षानंतरही अति तेथे माती हेच अंतिम सत्य राहील? यावर नक्की विचार करा.